महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला आपण जय भवानी म्हणतो ना, जय भवानी, त्या वेळेला पहिल्यांदा आपल्याला पुढे म्हणावं लागतं जय भवानी, जय भवानी. त्या वेळेला शिवाजी राजांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही महाराज. आणि मा भवानीचं काय स्थान आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ते माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकारांना काय वर्णन करा. प्रत्येक शिवचरित्रकाराला माहिती. मी अभंगाचा सरळ भावार्थ मुद्दाम सोडलाय कारण शिवचरित्र हे कीर्तनाच्या मध्यभागी नसावं, हे शेवटी असावं. माझ्या अभंगाचा भावार्थ संपलेला आहे म्हणून मी जाता जाता सांगतो, ऐका. अशी कीर्ती महाराष्ट्राच्या पाठीवरती राहावी. भवानी मातेचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही. आपण म्हणतो बघा, एक वाक्य आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, हे महाराष्ट्राची आई तुळजा भवानी माते, शिवरायांच्या कर्तृत्वापाठी तुझे हजारो हात होते. तूच पाहिले होते या महाराष्ट्राचे हाल. अगं मराठ्यांच्याच हातात होती मोगलांची ही ढाल. आई, बाप जायचा रानात, मुलगा जायचा लढायला, आया बहिणीची आबरू नव्हतं ग त्यावेळी कुणी वाचवायला. आई, या कलियुगातही एक चमत्कार झाला. अवघा महाराष्ट्र ज्याला शिवयुग बोलला, अवघा महाराष्ट्र ज्याला शिवयुग बोलला. आपण नेहमी म्हणतो, बरोबर की नाही. छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेस मरत होते, मरताना त्यांनी ज्या वेदना सहन केल्या तेवढ्या वेदना मला नाही वाटत कुठल्या राजाने सहन केल्या असतील. राजांच्या अंगामधून रोमामधून रक्त बाहेर पडत होतं आणि रक्ताच्या चिळकांड्या उडत असताना छत्रपती संभाजी महाराजांच्या मुखामध्ये शब्द एकच होता, हे महाराष्ट्राची आई तुळजा भवानी माते. भवानी मातेचं नाव मुखामध्ये आलं. महाराजांनी प्राण सोडून दिला. रात्रीची वेळ होती महाराज. ती रात्री 12 वाजता संगमेश्वराच्या मुक्कामी मुकरब खानानं वेढा टाकला होता. मुकरब खानानं महाराजांनी ज्यावेळेस शिवराज्याभिषेक झाला होता आणि राज्याभिषेक झाल्याच्या नंतर मला वाटतं रात्रीच्या 12 वाजता संभाजी महाराज अभिषेक करत होते. रक्ताची एक धार त्या शंभू महादेवाच्या चरणावरती आपली वाहिली. का कुणास ठाऊक बाहेरून आवाज आला, दिन 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 म्हणून आवाज आला. आणि आवाज आल्याच्या नंतर महाराज बाहेर आले तर पाहतात तर सगळे हिरवे झेंडे दिसत होते, सगळे हिरवे झेंडे. महाराजांनी पाहिलं आणि महाराजांनी कवी कलशाला विचारलं, कवी कलश, हे हिरवे झेंडे कसे काय आले रे राजा? कवी कलशानं सांगितलं, महाराज आपलं रक्त गद्दार ठरलं. कुणी गद्दारी केली? गणोजी शिर्क्यानं गद्दारी केली महाराज. माझा मेवना असताना त्याने रक्ताशी गद्दारी केली. संभाजी महाराजांना वाईट वाटलं महाराज. रयतेचा राजा त्या दिवशी पकडला ना, त्या दिवशी रडला महाराज. का रडला सांगू का तुम्हाला? माझे महाराज असे होते, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजन दात ही जात मराठ्याची असं सांगणारा माझा राजा होता. पण त्या दिवशी का रडला माहिती का? आपल्याच माणसांनी पाठीमागून वार केला म्हणून महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. दादा, महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आणि आतापर्यंत आपल्याच माणसांनी गद्दारी केली दादा, आपल्याच माणसांनी. महाराष्ट्राचा इतिहास हा गद्दारीचा इतिहास आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून संभाजी महाराजांना पकडलं, असं ओढीत 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 औरंगजेबाच्या समोर नेलं आणि संभाजी महाराजांना समोर उभं केलं. साखळदंडामध्ये माझा राजा बांधलेला होता. साखळदंडामध्ये बांधलेल्या राजाकडे एकदा पाहिलं आणि औरंगजेबानं विचारलं, संभा बोल, धर्म सोडतोस का? संभाजी राजानं सांगितलं, औरंग्या तुझ्यासारखे हजार जरी औरंगजेब आले तरी मी माझा धर्म सोडणार नाही, माझं इमान सोडणार नाही. माझा स्वाभिमान आई भवानीच्या चरणीच आहे, माझा स्वाभिमान महाराष्ट्राच्या चरणी आहे. मी माझा स्वाभिमान घाण ठेवणार नाही घाण ठेवणार. संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे तुकडे केले महाराज. रोमाच्या ठिकाणी चटके दिले. संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये लालबुंद तप्त स्थळ्या घातल्या. काळं निळं रक्त बाहेर आलं. डोळ्यांची बुबुळ बाहेर पडले. संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये आसवांच्या धारा वाहत आहेत. पण स्वाभिमान पहा, संभाजी महाराजांनी मान खाली घातली नाही. आई भवानीचा पुत्र होता. संभाजी महाराजांनी मान खाली घातली नाही. शेवटच्या थेंबापर्यंत महाराष्ट्राच्या मातीसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी
हिंदू धर्मासाठी आपला प्राण अर्पण केला आणि शेवटच्या वेळेला भीमा भामा इंद्रायणी मातेच्या तटावरती आजही तुम्ही जाऊन पहा, आळंदी जवळच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. कधी जर संभाजी महाराजांच्या समाधीवर गेला तर विचारा त्या इंद्रायणी मातेला, कधी विचारा त्या भीमा मातेला, कधी विचारा त्या भामा मातेला. भीमा भामा इंद्रायणी आजही संभाजी महाराजांच्या रक्ताची साक्ष देते. संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे तुकडे झाले आणि तुकडा ना तुकडा त्या नदीच्या संगमावरती फेकून देण्यात आला. एवढं सहन केलं माझ्या राजानं, एवढं सहन केलं. कशा करता? फक्त हिंदू धर्मा करता. आणि एवढं सहन केल्याच्या नंतर मी नेहमी एकच सांगतो, महाराज राजे किती येतील किती जातील, पण 350 वर्षानंतर सुद्धा संभाजी महाराज प्रत्येकाच्या मनामनात, प्रत्येकाच्या कणाकणात आजही जिवंत आहेत. का आहेत? का म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती माझी. एका मरणेची सरे, असं मरण असावं महाराज. मरण जर मागायचं असेल तर संभाजी महाराजांसारखं मागा. आपल्याला तर सगळ्यांना मरायचंय, कोण मारणार नाही महाराज, सगळे मरायला आलेत. जगायचं असेल तर शिवाजी राजासारखं जगा, आणि मरायचं असेल तर संभाजी राजांसारखं मरा. महाराष्ट्राचा इतिहास तुमची आठवण काढल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मराठ्यांच्या रक्तानं लाल झालेली माती आपल्याला पुढे झुकली नाही. शिवाजी राजांची छाती संभाजी राजांसारखा, शिवाजी राजांसारखा वीर झाला, याच मातीत खरा हिरा. अरे मरण ज्यांच्या समशरीवर तोच मर्द मराठा खरा, तोच मर्द मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या मातीमध्ये शिवाजी राजा जन्मला, या मातीमध्ये संभाजी राजा घडला, आणि याच मातीत अफजल खान गाडला. दादा याच मातीत, याच मातीत. धन्य धन्य शिवाजी राजा. धन्य धन्य शिवाजी राजा सुखावली प्रजा. धन्य धन्य शिवाजी राजा सुखावली प्रजा. मुद्रा हा मानाचा करतो, मुद्रा हा मानाचा करतो, मुद्रा हा मानाचा करतो, मुद्रा हा मानाचा करतो. शिव छत्रपती नाम घेतो रजराजी जी जी. शिव छत्रपती नाम घेतो रजराजी जी. आधी नमन महाराष्ट्राला, साधू संताला, रामानंदाला, रामनंदाला, रुळा मातेला, बाळेश्वराला, पांचाळेश्वराला, पांचाळेश्वराला, पांचाळेश्वराला. ऐका, वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझाच्या पाटलाला शासन केलं. रांझाच्या पाटलाच्या समोर छत्रपती शिवाजी राजे बसलेत आणि राजांना विचारलंय, पाटील तुम्ही बहिणीवरती अत्याचार केलाय, माझ्या बहिणीवरती बलात्कार झालाय, बोला तुम्हाला काय शिक्षा करायची? पाटील बोला. पाटलांनी आवाज दिला, राजा भुईमुगातल्या शेतातलं एखादं झुरपाड उपटलं म्हणून शेताला फरक पडत नसतो. काय फरक पडला राजा? अनेक शेंगांची टरपली अशी खाली पडलेली असतात, काय फरक पडतो राजा? पाटलाला उत्तर दिलं शिवाजी राजांना. काय म्हणतात राजे? पाटील ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सकट खावा, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावा. कुणी अधिकार दिला तुम्हाला? माझ्या बहिणीवरती अत्याचार झालाय, याची शिक्षा एकच पाटील, आत्ताच्या आत्ता साजी पाटलाचे हात पाय तोडून टाका. टांगा महाराष्ट्राच्या वेशीवर करू द्या अवघ्या महाराष्ट्राला. शिवराज्यामध्ये जर माय बहिणी का वाकड्या नजरेनं पाहिलं तर शिक्षा काय मिळते? हा आई भवानीचा दरबार आहे आणि या दरबारामध्ये पाटलाचे हात पाय तोडून टाका, चौरंगी करा पाटलाला. पाटलाला चौरंगी केलं आणि रायगडाच्या वेशीवर नेऊन टांगलं. पुन्हा नराधमाची हिंमत झाली नाही दादा, पुन्हा नराधमाची हिंमत झाली नाही.
म्हणून मी सांगतो ऐका, ही नवरात्र आहे आणि नवरात्र आहे, नारीला अबला समजू नका. नारी नारी मत का यारो, नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म और हनुमान. ही नारी आहे दादा. नारीला अबला समजायचं नाही. ती दुर्गा माता आहे, ती भवानी माता आहे आणि म्हणून नारीला कधी कमी समजायचं नाही दादा. ऐका माझ्या राजा हो, काळाची गरज आहे म्हणून सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो. ऐका 4-5 महिने नाही झाले रे, आजही यूट्यूबवरती तुम्ही पहा, श्रद्धा वालकर नावाचं प्रकरण नाव जर टाकलं ना, ती कथा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. दादा गजर हरी नामाचा चॅनेल माझ्या समोर, विचारा त्यांना. एका मुलीचे 35 तुकडे आमच्या भारत देशामध्ये होतात आणि त्याच मुलीचे 35 तुकडे फ्रीजमध्ये ठेवले जातात. ह्या घटना आमच्या भारत देशाच्या दिल्ली या ठिकाणी घडतात. विचार करा जरा, किती नवरात्र केल्या म्हणजे आम्ही नवरात्र संपन्न होईल. किती नवरात्र केलं. अरे माझी सगळ्या बहिणींना कळकळीची विनंती आहे, तुम्ही बसमधून प्रवास करताना, शाळेमध्ये जाताना, कॉलेजमध्ये जाताना नक्की जा. तुम्ही तुमचं स्कार्फने तोंड बांधताना नक्की बांधा. पण आजपासून लक्षात ठेवा, हे एका भावाचं सांगणं आहे तुम्हाला, ज्या दिवशी तुम्ही बसमध्ये प्रवास कराल त्या दिवशी तोंडाला तुम्ही भगवं कापड बांधा. कळू द्या महाराष्ट्राला, प्रत्येक माणूस तुमच्याकडे पाहताना वाकड्या नजरेने पाहणार नाही. का? कारण ही हिंदूंची मुलगी आहे, ही हिंदूची मुलगी आहे. भगवं कापड तोंडाला बांधा, कपाळाला कुंकू लावा. आई भवानी वनी, ज्या ज्या वेळेस वेळ येईल त्या वेळेस आपला समजू नका, स्वतःला लढा. यार मी तर प्रत्येकाला सांगेल, जगायचं ना तर शिवाजी राजासारखं जगा, मरायचं तर संभाजी महाराजांसारखं मरा. एकच करा गाड्या. एवढं जर केलं तर माझं कीर्तनाचं सोनं होईल. शिवाजी राजासारखं जागा दादा. काय मैत्री आहे दादा, काय मैत्री आहे शिवाजी राजांची. मित्र सुद्धा किती सुंदर आहे दादा. शिवा काशीदासारखा, तानाजी मालुसरेंसारखा, बाजी प्रभूंसारखा. दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. दादा जीवनामध्ये कधीच माणूस आत्महत्या करणार नाही. आत्महत्या तू करणार नाही कधी, आत्महत्या तू करणार नाही कधी. एक मित्र करा. कुणासारखा? शिवा काशीदासारखा, तुमच्यासाठी प्राण अर्पण करणारा. माझा राजा विशाळगडाकडे गेलाय आणि जोपर्यंत माझा राजा त्या विशाळगडावरती पोचणार नाही, जोपर्यंत 3 तोफांचा आवाज येत नाही, तोपर्यंत या बाजीला मारता येणार नाही. राजा माझा जोपर्यंत विशाळगडावरती जात नाही, तोपर्यंत हा बाजी जीवाची बाजी करून या पावनखिंडीमध्ये लढेल. नोहे नोहे लाख मेले तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा माझा शिवाजी राजा जगलाच पाहिजे. ते सांगणारा मित्र असावा. असा जगायचं तर शिवाजी राजासारखा जगा. तू का म्हणे का मरणेचे सरे, असं मरण असावं, असं जगणं असावं. ज्ञानेश्वर